Good afternoon. Today we are going to public health engineering subject in civil department, having lecture number 15. Last 14 lecture study having point is module first and module second. Then last lecture having module seconds purification of water. The last point is देन स्टडी ट्रीटमेंट इज डिसइन्फेक्शन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिसइन्फेक्शनची काही ट्रीटमेंट आहे ते आपण स्टडी केलीत. वॉटर प्युअर करण्यासाठी जी काही डिसइन्फेक्शन टेक्निक यूज केली जाते ते आपण डिटेल स्टडी केली. त्यामध्ये सब पॉईंट आहे बघा, जो आपला बघायचा राहिला कोणता, ट्रीटमेंट प्लॅन्ट लेआउट अँड सिटिंग. त्यामध्ये बघा ट्रीटमेंट प्लॅन्ट लेआउट अँड सिटिंगमध्ये आपल्याला बघायचे फर्स्टली प्लॅन्ट layout. Then plant layout is the arrangement of desired treatment units on the selected sites. Then sitting is the selection of sites for treatment plant based on feature, size, character, topography and soil lines. Then sites developments should take the advantages of existing sites is topography. Then the प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट टू कन्सिडर. त्यामध्ये काय बघायचं आपल्याला, ट्रीटमेंट प्लॅन्ट लेआउट सिस्टीममध्ये जे काही प्लॅन्ट लेआउट इज द अरेंजमेंट डिझाईन ट्रीटमेंट. त्यामध्ये प्लॅन्ट लेआउटची कशी अरेंजमेंट केली जाते ते आपल्याला बघायची. देन सिटिंग इज द सिलेक्शन ऑफ साइट्स फॉर ट्रीटमेंट प्लॅन्ट बेस्ड ऑन फीचर्स ॲज कॅरेक्टर्स इज टोपोग्राफी अँड सोर लाईन्स. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहेत आपल्याला बघायचे. त्यामध्ये बघा, देन फॉलोइंग प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट फॉर कन्सिडर. देन फर्स्ट वन इज ए साइट्स ऑन ए साइड हिल्स कॅन फॅसिलिटीज ग्रॅव्हिटी फ्लो दॅट विल रिड्युसेस पंपिंग रिक्वायरमेंट अँड लोकेट्स नॉर्मल सिक्वेन्स ऑफ युनिट्स विदाउट एक्सेसिव्ह एक्सकॅव्हेशन ऑर हिल्स. त्यामध्ये काय सांगितलं, फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये जे काही लेआउट साईट्स आहे त्यामध्ये साईड्स हिल्स कॅन फॅसिलेट ग्रॅव्हिटी फ्लो. त्यामध्ये वॉटर फ्लो होण्याची ग्रॅव्हिटी कशी हाय. त्यानंतर इट विल रिड्युसेस पंपिंग रिक्वायरमेंट अँड लोकेट नॉर्मल सिक्वेन्स इन युनिट विदाउट एक्सेसिव्ह एक्सकॅव्हेशन ऑर फिल. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे ट्रीटमेंट प्लॅन्ट लेआउट अँड सेटिंगचं. देन वेन लँडस्केपिंग इज युटिलाइज इट शुड रिफ्लेक्ट द कॅरेक्टर्स of the surrounding areas. Then sites developments should alter existing naturally stabilized sites controls and drainage as little as possible. त्यानंतर थर्ड प्रिन्सिपल, the developed site should be compatible with the existing lands uses and the comprehensive development plan. त्यामध्ये जे काही वॉटरचे प्लॅन्ट आहे वॉटर प्युअर करण्याचे, त्यामध्ये कोणत्या तत्वावरती चालते ते आपण या प्रिन्सिपलमध्ये बघितले. त्यामध्ये टोटल 3 प्रिन्सिपल आपण बघितले त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रीटमेंट प्लॅन्ट हायड्रोलिक्स. त्यामध्ये हायड्रोलिक्सची काय ट्रीटमेंट प्लॅन्ट आपल्याला ती स्टडी करायची. देन हायड्रोलिक प्रोफाईल इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द हायड्रोलिक ग्रेड लाईन थ्रू द ट्रीटमेंट प्लॅन्ट. तर हायड्रोलिक ग्रेड म्हणजे जे काही आपण वॉटरमधून क्रिस्टल सेपरेट करणार आहे त्याची साईज त्यामध्ये त्यांनी दिली. देन हेड लॉस कॉम्पिटिशन आर स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फ्लो युजिंग वॉटर सरफेस इन इम्प्लुएंट ऑफ फर्स्ट ट्रीटमेंट युनिट इन द रेफरन्स लेवल. देन टोटल अवेलेबल head at the treatment plant in the difference in water surface elevation in the influence of first treatment unit and the influence of last treatment unit. तर ट्रीटमेंट ऑफ प्लॅन्ट हायड्रोलिकमध्ये काय जी काय वॉटरला आपण ट्रीटमेंट देणार ती लास्ट ट्रीटमेंट असणार आहे. देन इफ इन्फ्लुएंट इज फर्स्ट ट्रीटमेंट युनिट अँड द इन्फ्लुएंट इज लास्ट ट्रीटमेंट युनिट. इफ द टोटल अवेलेबल हेड इज लेस दॅन द head loss through the plant, then flow of gravity cannot be achieved in such cases. Then pumping is needed to raises the head so that flow by gravity can occurs. Then there are many basic principles must be considered when preparing the hydraulic profiles through the plant, some as below. ठीक आहे, हायड्रोलिक प्रोफाईल आहे प्लॅन्टची. त्यामध्ये कोणकोणत्या
प्रिन्सिपलवरती चालते ते आपल्याला बघायची. त्यामध्ये बघा, देन फर्स्ट इज द हायड्रोलिक प्रोफाईल्स आर प्रिपेअर्ड ॲट पीक अँड ॲव्हरेज डिझाईन फ्लो अँड द मिनिमम इनिशियल फ्लो. तर हायड्रोलिक प्रोफाईल्स कशावरती चालते, तर त्यामध्ये जो काय वॉटर फ्लो होण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये, देन मिनिमम डिझाईन फ्लो ॲट द मिनिमम इनिशियल फ्लो. Then second, then hydraulic profile is generally prepared for all main paths of the flow through the plants. Then third, the head loss through the treatment plant is the sum of head losses. Then losses in the treatment units and the connecting pipes and opportunities. And fourth is the head losses through the treatment unit includes the following. त्यामध्ये कोणकोणते हेड लुजेस आहे त्यामध्ये ट्रीटमेंट आहे बघा. फर्स्ट आहे हेड लुजेस ॲट द इन्फ्लुएंट स्ट्रक्चर. थर्ड इज हेड लुजेस ॲट द इन्फ्लुएंट फर्स्ट इन्फ्लुएंट अँड सेकंड इज इन्फ्लुएंट स्ट्रक्चर. थर्ड इज हेड लुजेस थ्रू द युनिट्स अँड फोर्थ इज मिसलेनस अँड द फ्री फॉल सरफेस allowance. And for fifth principle आहे बघा, the total loss through the connecting piping, then channels and opportunities is the sum of the following. त्यामध्ये बघा, फर्स्ट वन हेड लॉस ड्यू टू द एंट्रन्स अँड सेकंड हेड लॉस ड्यू टू एक्झिस्ट. थर्ड इज हेड लॉस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड एनर्जमेंट अँड फोर्थ इज हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. आणि fifth, head loss due to bends, fittings, gates, walls and meters. And fifth is last is head required over wear and other hydraulic control. तर आपण जे काही ट्रीटमेंट बघतोय कोणता पॉईंट बघतोय आपण, ट्रीटमेंट प्लॅन्ट लेआउट ऑन सिटिंग. जे काही सिटिंग ट्रीटमेंट बघतोय आपण त्यामध्ये बघितलं त्याचे प्रिन्सिपल. त्यानंतर ट्रीटमेंट प्लॅन्ट हायड्रोलिक्स ट्रीटमेंट बघितली, त्यामध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल ते बघितले आपण. अशा प्रकारे आपला मॉड्यूल सेकंड जो काय तो फिनिश झालेला आहे. तर आत्तापर्यंत आपण मॉड्यूल सेकंडमध्ये कोणकोणते पॉईंट स्टडी केले, तर मॉड्यूल सेकंड अँड युनिट सेकंड होतं आपलं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. जो काय प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हे चॅप्टर आहे त्यामध्ये आपण काय काय स्टडी केलं, तर द टिपिकल फंक्शन ऑफ इच युनिट्स ऑपरेशन्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. त्यामध्ये जे काय टेबलमध्ये एवढे ट्रीटमेंट दिलेले आहे आपण त्या 1 बाय 1 या चॅप्टरमध्ये स्टडी केल्यात. कोणत्या प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये त्यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट बघितल्या. फर्स्ट बघितली होती एरिएशन ट्रीटमेंट. त्यामध्ये एरिएशन ट्रीटमेंटमध्ये काय बघितलं, देन रिमूव्ह वॉटर फ्रॉम कलर ऑर्डर अँड टेस्ट. जे काही इम्प्युअर वॉटर त्यामधून वॉटरचा कलर ऑर्डर अँड टेस्ट रिमूव्ह करण्यासाठी आपण एरिएशन ट्रीटमेंट यूज केली. त्यानंतर स्क्रीनिंग ट्रीटमेंट. देन स्क्रीनिंगमध्ये काय केलं, देन रिमूव्ह फ्लोएटिंग मॅटर इन वॉटरमध्ये जे काय फ्लोएटिंग मॅटर ते स्क्रीनिंग ट्रीटमेंटने रिमूव्ह केले. त्यानंतर थर्ड बघितली होती केमिकल मेथडमध्ये काय बघितलं, देन आयर्न मॅग्नीज रिमूव्ह फ्रॉम इम्प्युअर वॉटर. त्यानंतर सेडिमेंटेशन टेक्निक बघितली. सेडिमेंटेशन टेक्निक ट्रीटमेंटमध्ये काय बघितलं, देन रिमूव्ह सस्पेंडेड मॅटर्स फ्रॉम वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स ऑर मॅटर प्रेझेंट असेल ते सेडिमेंटेशन ट्रीटमेंटने आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर कोॲग्युलेशन ट्रीटमेंट बघितली. इन कोॲग्युलेशन ट्रीटमेंट बिटवीन देन रिमूव्ह सस्पेंडेड मॅटर्स पार्ट ऑफ कोलायडल मॅटर्स अँड बॅक्टेरिया. तर कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये काय बघितलं, वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स त्याचप्रमाणे कोलायडल मॅटर्स और बॅक्टेरिया ते रिमूव्ह करण्यासाठी कोॲग्युलेशन ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर फिल्ट्रेशन ट्रीटमेंट बघितली. फिल्ट्रेशन ट्रीटमेंटमध्ये देन रिमूव्ह रिमेनिंग कोलायडल डिझॉल्व्स मॅटर्स अँड बॅक्टेरिया. ही फिल्ट्रेशन ट्रीटमेंटने आपण वॉटरमधून रिमूव्ह करू शकतो. आणि लास्ट ट्रीटमेंट बघितली कोणती, डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शनमध्ये काय सांगितलं त्यांनी, इट रिमूव्स वॉटर फ्रॉम पॅथोजेनिक बॅक्टेरिया ऑर्गॅनिक मॅटर्स अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस. तर डिसइन्फेक्शन टेक्निकने ट्रीटमेंटने काय केलं जातं, वॉटरमध्ये जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक मॅटर्स और रिड्युसिंग सबस्टन्सेस ते रिमूव्ह केले जातात डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटने. त्यानंतर ट्रीटमेंट बघितले आपण डिटेल. त्यानंतर
स्टडी केलेत. त्यामध्ये एरिएशन ट्रीटमेंट बघितली. एरिएशन ट्रीटमेंटमध्ये टाईप्स ऑफ एरिएटर्स स्टडी केले. त्यानंतर सेटलिंग ट्रीटमेंट बघितली. सेटलिंग ट्रीटमेंटमध्ये पर्पजेस ऑफ सेटलिंग, प्रिन्सिपल्स ऑफ सेटलिंग अँड टाईप्स ऑफ सेटलिंग हे पॉईंट डिटेल बघितले. त्यानंतर टाईप्स ऑफ टँकमध्ये लॉंग रेक्टँग्युलर सेटलिंग बेसिन, त्यानंतर सर्क्युलर बेसिन, ड्रॅग ऑफ सेडिमेंटेशन टँक, इनलेट अँड आउटलेट अरेंजमेंट, वेअर ओव्हरफ्लो रेट्स. नेक्स्ट बघितलं होतं सर्क्युलर बेसिन. देन सर्क्युलर बेसिनमध्ये डिझाईन डिटेल्स, सेडिमेंटेशन टँक डिझाईन्स, त्यामध्ये प्रॉब्लेम्स सोल्युशन्स हे आपण डिटेल बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणतं बघितलं होतं? जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या. देन सरफेस एरिया, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, टिंडल्स इफेक्ट्स अँड ॲडसॉर्प्शन अशा बऱ्याच टेक्निक आपण प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल सबस्टन्सच्या स्टडी केल्या. त्यानंतर कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन ट्रीटमेंट बघितली. तर कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन ट्रीटमेंटमध्ये 2 स्टेप्स महत्त्वाच्या त्या बघितल्या. पार्टिकल्स ट्रान्सफर टू इफेक्ट्स, इंटर पार्टिकल्स कोलिजन, आणि सेकंड पार्टिकल डिस्टेबिलायझेशन टू परमिट्स अटॅचमेंट वेन कॉन्टॅक्ट ऑकर्स. या 2 स्टेप्स आपण बघितल्या. कशात? कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक फ्लोक्युलेशन ट्रीटमेंटमध्ये पेरिकायनेटिक अँड ऑर्थोकायनेटिक हे पॉईंट स्टडी केले. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ फ्लोक्युलेशन, त्यानंतर कोॲग्युलेशन वॉटर ट्रीटमेंट, जी काही इम्पॉर्टंट जार टेस्ट आहेत ती आपण स्टडी केली. व्हॉट इज मीन बाय जार टेस्ट. देन जार टेस्टिंग ॲपरेटसविषयी डिटेल बघितली. त्यानंतर त्याची प्रोसिजर बघितली जार टेस्ट ॲपरेटसची, आणि फिल्ट्रेशन टेक्निक स्टडी केली. फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये काय काय बघितलं? हाऊ फिल्टर वर्क्स, फिल्ट्रेशन मेकॅनिझम, जे काही फिल्टर करण्याचा मेकॅनिझम तो आपण बघितला. त्यामध्ये सेडिमेंटेशन, इंटरस्पिटेशन, ब्राउनियन डिफ्युजन, इनर्शिया पण त्यामध्ये स्टडी केलं फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये. त्याचप्रमाणे फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये जे काही फिल्टर मटेरियल, कोणकोणते मटेरियल त्यामध्ये फिल्टर केले जाऊ शकते ते आपण स्टडी केले. त्यामध्ये फर्स्ट वन सँड, सेकंड इज ग्रॅव्हल, थर्ड इज अदर मटेरियल्समध्ये अँथ्रापिन्स इज मेड फ्रॉम अँथ्रासाइड्स हे आपण स्टडी केले. त्यानंतर टाईप्स ऑफ फिल्टर, जे काही फिल्टरचे टाईप्स आहे त्यामध्ये स्लो सँड फिल्टर्स, रॅपिड सँड फिल्टर्स, मल्टीमीडिया फिल्टर्स आपण स्टडी केले. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ स्लो सँड फिल्टर्स, बॅकवॉशिंग निडेड, त्यानंतर ऑपरेशनल टुरेबल रॅपिड ग्रॅव्हिटी फिल्टर, त्यामध्ये एअर बाइंडिंग, देन फॉर्मेशन ऑफ मड वॉल्स, क्रॅकिंग ऑफ फिल्टर्स, रिमाइंडल मेजर्स ऑफ प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ फिल्टर्स अँड फॉर्मेशन ऑफ मड्स वॉल. त्यानंतर डिसइन्फेक्शन ही लास्ट ट्रीटमेंट आपण त्या चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट स्टडी केला. तर डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी? तर डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटमध्ये वॉटरमध्ये जे काही हार्मफुल बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्या किल केले जातात. कशाने? डिसइन्फेक्शन टेक्निकने. तर डिसइन्फेक्शन टेक्निकला स्टरिलायझेशन टेक्निक पण म्हटले जाते. आपण स्टडी केले डिसइन्फेक्शन टेक्निकमध्ये. त्यानंतर त्यामध्ये डिसइन्फेक्शन कायनेटिक्स बघितलं. डिसइन्फेक्शन कायनेटिक्समध्ये काय बघितलं? जे काही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स रिॲक्शनचं जे काही इक्वेशन आहे ते बघितलं. ते कोणतं? dN अपॉन dt इज इक्वल टू -kn, देन n इज इक्वल टू n0 e -kt. दिस इक्वेशन इज नोन एज 6th लॉ. ते आपण स्टडी केलं. त्या इक्वेशनमध्ये n इज द काय? n इज द नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, k इज द डिसइन्फेक्शन कॉन्स्टंट, थर्ड आणि t इज द कॉन्स्टंट टाइम्स आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर जे काही मेथड्स ऑफ डिसइन्फेक्शन टेक्निक ते आपण डिटेल स्टडी केले. त्यामध्ये कोणकोणते मेथड स्टडी केल्या? त्यामध्ये फर्स्ट बघितली बॉइलिंग्स मेथड, सेकंड इज ट्रीटमेंट विथ एक्सेस लाईम, थर्ड इज ट्रीटमेंट विथ ओझोन अँड फोर्थ इज क्लोरिनेशन. अशा 4 मेथड्स आपण स्टडी केल्यात. कशा? डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर क्लोरीन केमिस्ट्रीमध्ये हेनरीज लॉ स्टडी केलं आहे. आणि लास्ट पॉईंट बघितला आहे ट्रीटमेंट प्लांट लेआउट अँड सिटिंग. तर त्यामध्ये काय बघितलं? प्लांट लेआउट इज अरेंज डिझाईन ट्रीटमेंट. त्यामध्ये सिलेक्टेड साईट त्यामध्ये कशा प्रकारे अरेंज केले जातं ते आपण स्टडी केले. त्यानंतर ट्रीटमेंट प्लांट हायड्रोलिक असे टोटल पॉईंट्स आपण स्टडी केले. कशात? मॉड्यूल सेकंडमध्ये. अशा प्रकारे मॉड्यूल फर्स्ट अँड
मॉड्यूल सेकंडचं आपण डिटेल स्टडी केले. जो काय पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल 5 युनिट असणार आहे. त्यापैकी आपले 2 युनिटचे कंप्लीट झाले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला युनिट 3 मॉड्यूल 3 स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये आतापर्यंतचे एवढे काही लेक्चर झालेत 14. त्यामध्ये मॉड्यूल फर्स्टमध्ये काय आता आपण बघितले. मॉड्यूल सेकंडमध्ये कोणकोणते पॉईंट स्टडी केले. तर मॉड्यूल फर्स्टमध्ये कोणते पॉईंट स्टडी केले ते आपण ओव्हरलुक करूया. तर मॉड्यूल फर्स्टमध्ये रॉ वॉटर सोर्सेस. त्यामध्ये रॉ वॉटर सोर्सेसमध्ये वॉटरचे जे काही सोर्सेस आहे सरफेस सोर्सेस ऑफ सरफेस सोर्सेस आपण डिटेल स्टडी केले. तर सरफेस सोर्सेस म्हणजे वॉटरच्या अंडरग्राऊंड आणि वॉटर जमिनीच्या वरचे जे काही सोर्सेस पाण्याची ते काही सोर्सेस अँड ते काही सरफेस सोर्सेस आणि जमिनीच्या खालचे जे काही सोर्सेस ते काही सरफेस सोर्सेस आपण स्टडी केले. त्याच्यात मॉड्यूल फर्स्ट काय होतं सोर्सेस क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. त्यानंतर वॉटर क्वालिटी इस्टिमेशन आपण डिटेल स्टडी केले. नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल डिमांड्स फंक्शन्स इन रेट डिमांड्स डिटेल स्टडी केले. त्यानंतर मॅक्झिमम डेली डिमांड. जो काय मॅक्झिमम डेली डिमांड तो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला कोणता. देन मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 इंटू ॲव्हरेज डेली डिमांड. त्यामध्ये मिनिमम हॉर्ली डिमांड्स म्हणजेच पीक डिमांड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय बघितला. देन पीक डिमांड्स इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हॉर्ली डिमांड्स. त्यानंतर डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग आपण पॉईंट स्टडी केलं आहे. देन पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्समध्ये देर आर 8 मेथड्स डिटेल स्टडी केलेत आपण. त्यामध्ये अर्थमॅटिक्स इन्क्रीजेस मेथड, जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड, 3rd इज इन्क्रिमेंटल इन्क्रीजेस मेथड, 4th इज डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड, 5th इज सिम्पल ग्राफिकल मेथड, देन कॉम्परेटिव्ह ग्राफिकल मेथड, रेशिओ मेथड, लॉगिस्टिक कर्व मेथड. अशा मेथड आपण डिटेल स्टडी केल्यात. युनिट फर्स्टमध्ये मॉड्यूल फर्स्टमध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटर काय पॉईंट तर सोर्सेस ऑफ वॉटरमध्ये. त्यानंतर फॅक्टर गॅदरिंग लोकेशन ऑफ इंटेक. वॉटर इंटेक करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स अवेलेबल पाहिजे ते आपण स्टडी केले. त्यानंतर डिझाईन कन्सिडरेशन. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटेकमध्ये फर्स्ट टाईप बघितला पंपिंग. देन त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पंप्समध्ये बघितलं डिस्प्लेसमेंट पंप्स, वेलोसिटी पंप्स, बोयन्सी पंप्स, इम्पल्सेस पंप्स. असे जे काही पाईपचे 4 टाईप्स आपण डिटेल स्टडी केले. देन कॅपॅसिटी ऑफ पंप्समध्ये जो काय पंपची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला HP इज इक्वल टू WQH/75 त्यामध्ये बघितले. त्यानंतर कन्व्हिनियन्स हा पॉईंट स्टडी केला आणि प्री फ्लो सिस्टीम. तर प्री फ्लो सिस्टीममध्ये आपण 4 स्टडी केला होता बघा. फर्स्टली रॉ वॉटर, त्यानंतर स्क्रीनिंग, त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन, देन कोएगुलेशन फ्लोक्युलेशन, 3rd सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड टू सप्लाय प्लांट. देन डिपेंडिंग अपॉन त्यानंतर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण बघितली. तर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये काय बघितलं त्यामध्ये गुड रिक्वायरमेंट फॉर वॉटर वेगवेगळ्या प्लॅन्टकडे वॉटर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट महत्त्वाचे ते आपण त्यामध्ये स्टडी केलं. त्यानंतर लेआउट डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये डेड एंड सिस्टीम, ग्रीड, आयर्न सिस्टीम, रिंग सिस्टीम, रॅडियल सिस्टीम डिटेल स्टडी केलं. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, त्यामध्ये फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, त्यानंतर लोकेशन अँड हाईट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर आपण डिटेल स्टडी केलं. त्यानंतर टाईप्स ऑफ रिझर्वायरमध्ये अंडरग्राउंड रिझर्वायर, स्मॉल ग्राउंड लेवल रिझर्वायर, 3rd इज लार्ज ग्राउंड लेवल रिझर्वायर अँड 4th इज ओव्हरहेड टँक. देन नेक्स्ट बघितलं होतं स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. त्यानंतर पाईप नेटवर्क ॲनालायसिस,
अशा प्रकारे आत्तापर्यंत जेवढे लेक्चर झाले त्यामध्ये आपण मॉड्यूल फर्स्ट अँड मॉड्यूल सेकंड डिटेल स्टडी केलेत. मॉड्यूल फर्स्ट वॉटर क्वालिटी हा पॉईंट पण बघितलं आहे, त्यानंतर वॉटर क्वांटिटी. अशा प्रकारे मॉड्यूल फर्स्ट सोर्सेस ऑफ वॉटर अँड मॉड्यूल सेकंड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आपण डिटेल स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मॉड्यूल थर्ड स्टार्ट करायचं आहे. वॉटर ट्रीटमेंट अँड सिवरेज ऑफ वॉटर आहे हा पॉईंट और मॉड्यूल थर्ड आपल्याला स्टार्ट करायचे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.